ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून नरहरी झिरवळ यांचा मुलगा हाती तुतारी घेणार अशी माहिती समोर येते। गोकुळ झिरवळ हे दिंडोरीमधून तुतारीवर लढण्याची शक्यता आहे। ते इच्छुक असल्याचंही कळत आहे, त्यामुळे आता ते कधी याविषयीचा निर्णय जाहीर करतात ते बघावं लागेल। दरम्यान गोकुळ झिरवळ यांच्या पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुलाखत ते देणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखतीसाठी ते उपलब्ध राहणार असल्याची माहिती आहे। दिंडोरी विधानसभेत पिता पुत्रामध्ये लढत होणार का असा सवाल यामुळे उपस्थित होता, कारण नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, ते विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि अशातच त्यांनी आदिवासी समाजाच्या काही मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन सुद्धा केलं होतं। ते राष्ट्रवादी एसपी मध्ये जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच आता त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ हे दिंडोरीमधून लढण्यासाठी इच्छुक असल्याचं कळत आहे आणि ते राष्ट्रवादी एसपी कडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येते। तर ज्या मुलाखती होणार आहेत उमेदवारीसाठी त्यासाठी सुद्धा गोकुळ झिरवळ जे नरहरी झिरवळ यांचा मुलगा आहे ते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे जर त्या मुलाखतीमध्ये ते पास झाले, राष्ट्रवादी एसपी कडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली, तर ते विद्यमान आमदार त्या मतदारसंघातले दिंडोरीमधले नरहरी झिरवळ यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथं दिंडोरीमध्ये विधानसभेत पिता पुत्रामध्ये लढत होण्याची शक्यताही वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।